कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सफाई कामगार व वाहन चालक कामगार होणाऱ्या अन्य अत्याचाराविरोधात श्यामजीव रयत कामगार संघटनेने कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत काम करणारे सफाई कामगार हे कल्याण शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावतात, परंतु कामगारांना कामावर हक्क कायद्याप्रमाणे सवलत मिळत नाही। कामगारांना कामाच्या ठिकाणी महानगरपालिका व सुख सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे। किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांना वेतन मिळत नाही, कामावर सुट्टी नाही, ओव्हरटाईम कामाचा मोबदला नाही, पगारात तफावत आढळतात। या सर्व मागणीची पूर्तता करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने केडीएमसी मुख्यालयाबाहेर धडक देत बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असून आम्ही आमच्या सोबत जेवणाची राहण्याची सोय घेऊन आलो असून जोपर्यंत कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत केडीएमसी मुख्यालयासमोरून हलणार नसल्याचं श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राज्य चेन्नई यांनी दिले। या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले आहेत। आज श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे सफाई कामगार आहेत ते साधारणतः 300 सभासद नोंदणीकृत श्रमजीवी कामगार संघटनेचे आहेत। गेल्या एका वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं की या महानगरपालिकेमध्ये असणारे कंत्राटी सफाईचे कामगार आहेत आणि वाहन चालक आहेत, या सर्व कामगारांवरती मोठ्या प्रमाणात जे ठेकेदार आहेत ते अत्याचार करतात। अनेक कामगारांचे वेळेवरती पगार दिला जात नाही, त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्य तपासणी होणं आवश्यक आहे, ती आरोग्य तपासणी झालेली नाही। गेल्या 7-8 वर्षापासून ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्या कामगारांना कंपनी बदलली, ठेका बदलल्याच्या नंतर काही 65 कामगारांना आजही कामावरती रुजू करून घेतलेले नाही, त्या कामगारांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर कामगारांचा जी ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी कामगारांना दिलेली नाही। या संदर्भात शासनाच्या अनेक धोरणं झालेल्या कामगारांच्या बाजूने आता आपण पाहिलं असेल की नवीन धोरण सुधारित धोरण येतंय। या कामगारांना जे किमान हक्क वेतनाप्रमाणे पगार मिळणं आवश्यक आहे, परंतु सर्व कामगारांच्या पगारामध्ये तफावत आहे, कोणाला 10,000 तर कोणाला 12,000 तर कोणाला 18,000। शिवायच्या सुट्टीचे दिवस, या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा कामगारांना कामावरती रुजू केलं जातंय। एक 15 मिनिटं जरी लेट झालं तरी त्या कामगारांचा हाफ डे लावला जातोय। अशा प्रकारचे अनेक अत्याचार कामगारांवरती होतात। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्ही खरं तर आजचं आंदोलन आमचं एक दिवसाचं नाही, बेमुदत आंदोलन आहे। जोपर्यंत या कामगारांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटनेचं आंदोलन जारी राहणार आहे। आम्हाला किती दिवस लागले तरी चालतील। आम्ही येताना आज सर्व जेवणाचं साहित्य घेऊन आलेलो आहोत, राहण्याची व्यवस्था घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। आयुक्तांनी हा प्रश्न जर लवकर सोडला तर ठीक, नाहीतर आमचं आंदोलन हा कायम नगरपालिकेच्या समोर राहील, असं इशारा यासाठी आज आलेलो आहोत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।